नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी मी या विषयावर व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे ज्या विषयावर मी आज बोलणार आहे, आजोबा आणि दुसरा नातू, हा विषय तसा नवा नाही किंवा त्या विषयावर हा माझा किंवा प्रतिपक्षाच्या श्रोत्यांसाठी नवा विषय नाही. युगेंद्र पवार नावाचे अजितदादांचे चुलत पुतणे बारामतीच्या राजकीय आखाड्यात उतरल्याची बातमी आज 21 फेब्रुवारी रोजी आलेली आहे. अचानक हे युगेंद्र पवार जे व्यावसायिक आहेत असं सांगण्यात येतं, उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे वडील तसे अजितदादांच्या जवळचे मानले जातात. इवन अजितदादांचे सल्लागारसुद्धा मानले जातात. आणि सल्लागार याचा अर्थ फार गंभीर आहे मित्रांनो. गमतीत मी सल्लागार म्हणत नाही. 2019 विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना उद्धव ठाकरे मतदाराशी दगाबाजी करून आपला मित्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायला उतावळे झालेले होते. त्यावेळेला अचानक पहाटे एका सरकारचा शपथविधी झाला होता, जे सरकार फक्त 2.5 दिवस चाललं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. आणि जी खळबळ माजली होती, त्यानंतर अजितदादा कुठे आहेत, राजभवन मधून निघालेले अजितदादा कुठे आहेत याची खळबळ चालू होती. अशा वेळेला अजितदादांनी जिथे आश्रय घेतला होता तेच मला वाटते हे युगेंद्र पवार यांचे बंधू, आपले पिताजी आहेत. असे युगेंद्र पवार जर आज आपल्या आजोबांच्या बाजूने म्हणजे शरद पवारांच्या बाजूने लढायला मैदानात उतरले असतील बारामतीच्या, तर तो राजकीय खळबळ माजवणारा विषय आहे यात शंका नाही. पण अशा विषयाने मी गेल्या वेळेला सांगितलं की अनेक प्रश्न निर्माण होतात की आपल्या खऱ्या पुतण्याने दगा दिल्यानंतर पुतण्याच्या मुलाला आधार घेऊन पुढची लढाई लढता येईल का, ज्याला आपण ऑलरेडी मैदानात आणलेला आहे, याच्यावरचा शरद पवारांचा विश्वास उडाला का. एकतर आपल्या लाडक्या कन्येला शरद पवारांनी आपली बारामतीची गादी सोपवलेली आहे. सुप्रियाताई लागोपाठ 3दा लोकसभेवर बारामतीतून निवडून आल्यात. त्याखेरीज अजितदादाच्या मुलाला राजकारणात यशस्वी करायचं नाही अशी मनाशी खुणगाट बांधलेल्या शरद पवारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतच आपला दुसरा नातू रोहित पवार याला कर्जत जामखेड या नगर जिल्ह्यातल्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आणला होता. आणि त्यातून सिग्नल दिला होता की अजितदादा हा जो आपला पुतणे आहे त्याच्या कुटुंबातल्या कोणालाही आपण यापुढे राजकारणात पाय रोवून उभं राहू देणार नाही, हा जो सिग्नल दिला होता. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, अचानक रोहित पवार हा डंका पिटला जायला लागला. मध्यंतरी अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतरसुद्धा आपल्या आजोबांची जी लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये आघाडीचा वीर म्हणून रोहित पवार फिरत होते. मराठवाडा विदर्भ या दौऱ्याची पूर्वतयारी रोहित पवार करत होते आणि नंतर आजोबा तिथे जाऊन धडकत होते. त्याच कालखंडामध्ये मला वाटते ऑगस्ट-सप्टेंबर असेल, कोल्हापूरला आजोबा जाणार आहेत, तर त्याच्या आदल्या दिवशी जाऊन कार्यकर्त्यांची जमवाजमव करून बैठकीसुद्धा रोहित पवार घेत होते. पण त्यातून काही साध्य झालं नाही. म्हणून आजोबांनी आता रोहित पवारांना पर्याय निवडला आहे का आणि त्यातून युगेंद्र पवार हे नाव समोर आलं आहे का, अशी शंका मला त्यावेळेला वाटली होती.
जेव्हा अचानक एक दिवशी 2-4 महिन्यापूर्वी कधीतरी युगेंद्र पवार हे पवारांच्या बारामतीतल्या पक्ष कार्यालयात डोकावलेले होते, तिथे येऊन त्यांनी कार्यकर्त्यांची सल्लामसलत वगैरे केलेली होती, ती बातमी आली होती. त्याचा फारसा गाजावाजा झाला नव्हता. एका बातमीपुरता किंवा ब्रेकिंग न्यूजपुरताच हा मुद्दा राहिला, पुढे चालला नाही. तेव्हाच मी आशंका व्यक्त केली होती की युगेंद्र पवार हा नवा नातू राजकारणात आणताना आजोबांचा हेतू काय आहे. त्यांना पाहिजे तसा त्यांनी पार्थ पवार गुंडाळून टाकलेला होता. त्यासाठी अजितदादांची नाराजी पत्करलेली होती. अशा वेळेला रोहित पवारला मोठा करण्याचा सातत्याचा प्रयत्न आणि प्रामुख्याने अजितदादांनी वेगळी चूल मांडल्यानंतर तर आजोबांनी रोहित पवारलाच पुढे केला होता. तर त्याची आता शाश्वती आजोबांना उरलेली नाही का? आणि म्हणून नवा नातू मैदानात आणला जातोय का? या सगळे प्रश्न मी यापूर्वीच्या व्हिडिओत विचारून झालेले आहेत. पण आता वेळ फारशी राहिलेली नाही, कारण घोडा मैदान जवळ आहे. आज उद्या कधीतरी केंद्रीय निवडणूक आयोग हा लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आणि वेळापत्रक जाहीर करून टाकेल. आणि देशभर ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी शरद पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आणि त्या मतदारसंघातला जय पराजय पवारांचा असो किंवा भाजपचा असो किंवा अजितदादांचा असो, ज्यांचा कोणाचा जय पराजय असेल त्याच्यावर शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रियाताई सुळे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. राजकीय भवितव्य अवलंबून आहे मित्रांनो. कारण गोष्ट सरळ आहे, साधी सरळ गोष्ट आहे. जर पवारांना आपला मतदारसंघ वाचवता आला नाही तर बाकीच्या महाराष्ट्रावर शरद पवारांची राजकीय पकड किती आहे याच्यावर माध्यमामध्ये रकानेच्या रकाने लिहून आले तरी राजकारणात शरद पवार परत उभे राहू शकणार नाहीत. जी अवस्था चंद्राबाबू नायडूंची 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आंध्रामध्ये झाली, त्यापेक्षा शरद पवारांची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातली अवस्था वेगळी नसेल. आणि म्हणून शरद पवारांचा आत्ता जो आटापिटा चालू आहे तो सगळा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी आहे. आपण संदर्भहीन झालो वर्तमान राजकारणामध्ये. हे दुःख पवारांना नको तितकं सतावतंय. त्यांनी बनवलेले महाविकास आघाडी, त्यातून आलेलं 2.5 वर्षाचं सरकार 30 जून 2022ला कोसळलं आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं. त्यानंतर त्यांचे चमचे भाट पत्रकार यांना पवारांनी गुगली टाकली वगैरे वगैरे सांगायला एकही मुद्दा, एकही घटना मिळालेली नाही आहे. नाही तर बघा साहेबांनी कसा डाव खेळला, साहेबांनी कशी गुगली टाकली, हे सांगणारे डझनावारी पत्रकार आहेत. पण त्यांना गेल्या 2.25 वर्षामध्ये शरद पवारांनी कशी कोणाला बाजी मारली आणि मात दिली हे सांगण्याची एक संधी मिळू शकलेली नाही. उलट महाराष्ट्रातल्या सत्तांतराला वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अशी उभी फूट पडली. खुद्द पुतण्या पवारांचे सगळे दांडगे सहकारी, दीर्घकालीन सहकारी घेऊन भाजपच्या कोटात दाखल झाला. आणि हळूहळू करत लोकसभेची निवडणूक दारात येऊन बारामतीची उभी राहिल्यानंतर सुप्रियाताई आणि शरद पवार यांना बारामतीचा लोकसभा मतदारसंघ सोडून बाहेर जाणं सोपं राहिलेलं नाही. कारण आपल्या बालेकिल्ल्याला चहूबाजूने भाजपने वेढा दिला आहे.
अमित शहांच्या रणनीतीने बारामतीच्या किल्ल्याला जो वेढा दिला आहे त्याची जाणीव झालेली आहे. मध्यंतरीच्या काळात वर्षभर इंडी अलायन्स आणि भाजपला मोदींना केंद्रातली सत्ता मिळवण्यापासून रोखण्याच्या अनेक वल्गना पवारांनी सुद्धा केल्या, पण त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. आणि आता सगळी लढत 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 कुठपर्यंत आले, माघार घेत कुठपर्यंत आले की शरद पवार स्वतः आणि सुप्रियाताई हे बारामती वाचवण्यासाठी आटापिटा करतायत. कारण त्यांना दिसतंय ही लागोपाठ 2 लोकसभा निवडणुका जिंकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा नेता यावेळेला निवडणुकीविषयी कमालीचा निश्चिंत आहे. तो कुठलं नवं राज्य पादाक्रांत करण्याची कल्पनासुद्धा करत नाही आहे. त्यापेक्षा एक अश्वमेधाचा घोडा सोडला आहे आणि हिंमत असेल त्यांनी तो अडवावा अशी परिस्थिती आणली तर आपल्यालाही नरेंद्र मोदी आणि भाजपचं मांडलिक व्हावं लागेल काय? पुतण्या आधीच मांडलिक झाला आहे तर आपणही मांडलिकत्व स्वीकारायचं आहे का? अशा विचित्र परिस्थितीमध्ये शरद पवार आणि सुप्रियाताई सापडलेले आहेत. आणि त्यासाठी गेल्या निदान 1.5 वर्ष रोहित पवार या दुसऱ्या नातवावर मेहनत घेऊन बघितली, पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. तोही वायफळ बोलण्यात संजय राऊत यांच्याशी स्पर्धा करायला लागला आहे. सुप्रियाताईंपेक्षा अधिक निरर्थक कसं बोलायचं, आशयहीन कसं बोलायचं हे हळूहळू रोहित पवारांनी आत्मसात केलं आहे. तेव्हा खरी अटीतटीची लढाई होईल, धमासान होईल. त्याच्यात हा नातू उपयोगी नाही याची जाणीव शरद पवारांना झाली आहे का? आणि त्यामुळे आपला नवा नातू मैदानात आणण्याच्या निर्णयाप्रत शरद पवार आलेत का? शरद पवारांनी नरेंद्र मोदी या चक्रवर्ती भारतीय राजाचा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धसका घेतला आहे का? कारण या चक्रवर्ती राजाने वक्रदृष्टी जर बारामतीकडे वळवली तर आपली धडगत नाही याच्या जाणीवेतून नरेंद्र मोदींचा अश्वमेधाचा घोडा रोखण्यासाठी हा युगेंद्र मैदानात आणला आहे का? मोदी युगाला रोखण्यासाठी किंवा आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र नावाचं तरुण पात्र बारामतीच्या राजकीय आखाड्यात आणलंय का याचा विचार करणं मला तरी आवश्यक वाटतं. मला वाटतं अचानक आले. आणि लक्षात घ्या, अचानक मध्यंतरी देखील 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी युगेंद्र पवार अचानकच आले होते. आताही ते अचानकच राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अचानक पत्रकार परिषद घेण्यासाठी युगेंद्र पवार आहेत कोण? युगेंद्र पवार जो माणूस राजकारणात सार्वजनिक जीवनात फारसा नाही आणि पवार परिवारातला एक उमदा तरुण असेल, कर्तबगारही असेल, पण पत्रकार परिषद घेण्या इतकं कुठलं कर्तृत्व युगेंद्र पवार यांनी गाजवलेलं आहे याचं उत्तर शोधूनही सापडत नाही. आणि म्हणून ते उत्तर पवारांच्या किंवा आजोबांच्या राजकारणात शोधावं लागतं. आजोबांनी भाजपने चहूकडून जो वेढा दिलेला आहे, जी व्यूहरचना केली आहे, त्यासमोर आजोबा शरद पवारांनी हात टेकलेत का? आणि ते हात टेकले म्हणूनच हा नवा नातू मैदानात आणलाय का असा प्रश्न विचारणं भाग आहे मित्रांनो. हा प्रश्न विचारणं भाग आहे. आणि तो प्रश्न तिथे संपत नाही. आपली मुलगी स्वबळावर इतक्या वेळेला म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष राजकारणात असूनसुद्धा बारामतीचा लोकसभा मतदारसंघ आपली लाडकी कन्या स्वतःच्या हिमतीवर जिंकू शकत नाही. हा जो विचित्र आत्मविश्वास शरद पवारांमध्ये आता दिसतोय
मध्यंतरी आठवतं सुप्रियाताईंनी सांगितलं की पुढचे 6 महिने मी बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहे. अरे लोकसभा निवडणूक जर 3 महिन्यात संपणार आहे तर सुप्रियाताई 6 महिने बारामतीत काय करणार आहेत की नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लढायचं आहे. मुद्दा इतकाच मित्रांनो की शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या रणनीतीसमोर, अमित शहांच्या डावपेचांसमोर हात टेकलेत का? हळूहळू त्यांना जाणीव होते का की आपण जे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पोरकट राजकारण केलं आणि त्यातून जो पोरखेळ झाला त्यातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी नको तितके डिवसले गेलेत आणि आता त्याचे भयंकर दुष्परिणाम हे थेट बारामतीपर्यंत येऊन पोहोचत आहेत. त्यामुळे शरद पवार रडकुंडीला आलेत की काय? येस मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या 1.25 वर्षामध्ये जी राजकीय उलथापालथ झाली ती अचानक झालेली नाही आहे, अजिबात अचानक झालेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी हळूहळू करत उघडपणे आणि थोडासा आडोसा घेत घेत अजितदादांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की 2019च्या विधानसभा निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवायचं हे खुद्द शरद पवारांनी मोदी शहांशी बसून ठरवलेलं होतं. त्यानंतरच ते अल्पकालीन 2.5 दिवसाचं सरकार शपथविधी होऊन सत्तेत आलं. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी टाकलेली गुगली हे शरद पवारांनी स्वतःचं खुळं मनोरंजन करण्यासाठी असलं काहीतरी सांगावं. पण राष्ट्रपती राजवट उठवायला असला पोरकटपणा करावा लागत नाही. तुम्ही बहुमताचा आकडा घेऊन राज्यपालांकडे गेलात, ही राष्ट्रपती राजवट उठावी लागते, त्यासाठी 2.5 दिवसाचं सरकार आणायला लागत नाही. पण कॅमेरा माईक घेतलेली दुधखुडी पोरं समोर जमवायची आणि असलं काहीतरी पोरकट विधान करायचं, ते जे काय मोदी आणि शहांना उल्लू बनवण्याचं पाप पवारांनी केलं होतं त्याच्या परिणामी त्यांच्या पक्षासकट उद्धव ठाकरेंनाही राजकारणातून उखडून टाकायचं हा निर्धार मोदी शहांनी केला होता आणि त्याचे परिणाम 2.25 वर्षात आपण बघतोय. उद्धव ठाकरेंचं व्हायचं ते झालं, पण पवारांच्या 50-60 वर्षाच्या राजकारणाची पाळंमुळं आता बारामतीतून सुद्धा उखडली जाण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे शरद पवार अक्षरशः सैरभैर झालेले. एकटी सुप्रिया बारामती लढवू शकेल, आपण मागे उभे राहिलो तर एकटी लढवू शकेल, हा आत्मविश्वास शरद पवारांकडे राहिलेला नाही आहे राहिलेला. रोहित थोडंफार काहीतरी करू शकेल, हा सुद्धा अपेक्षा भंग झालेला आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हापासून बारामती लोकसभेसाठी अजितदादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे यायला लागलं तेव्हापासून शरद पवार कमालीचे विचलित झालेले आहेत. आणि सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी या लोकसभेच्या बारामतीतल्या उमेदवार होणार ही वावडी उठली. त्यानंतर युगेंद्र पवार हा तिसरा नातू पवारांनी राजकारणात आणण्याची प्रक्रिया सुरू केली. नणंद भाऊजे असले शब्द वापरणं ठीक आहे, पण अजितदादांनी आपली पत्नी लोकसभेच्या आखाड्यात उतरवायची ठरवली. याचा अर्थ सरळ सरळ मोदी शहांच्या रणनीतीनुसार पवार आणि सुप्रिया आजोबा आणि त्यांची लाडकी कन्या यांना बारामतीच्या राजकारणातून पाळामुळांसकट उखडून टाकण्याचं प्लॅनिंग यशस्वी होताना दिसले. आणि त्यामुळे जितकी घरातली परिवारातली मदत मिळेल, जितकी अधिकाधिक सहानुभूती परिवाराला पुढे करून बारामती लोकसभा मतदारसंघातून मिळवता येईल, त्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे युगेंद्र पवार आहे, हे लक्षात घ्यावं लागेल.
आणि नुसतं एक आणखीन परिवारातला आणला एवढ्यापुरतं ही बाब मर्यादित राहत नाही. ती बाब रोहित पवार यांच्याविषयी आजोबांना असलेला आत्मविश्वास संपल्याचं लक्षणसुद्धा मानावं लागतं. जी काय उथळ बडबड रोहित पवार करतात त्यातून त्यांनी बाकी कोणाला नसेल पण आपल्या आजोबांना मात्र पूर्णपणे निराश करून टाकले याची खात्री किंवा याची पोचपावती म्हणजे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यायचं आणि सांगायचं आजोबा म्हणतील तसं, साहेब म्हणतील तसं. किती मोजकं वाक्य आहे बघा, साहेब म्हणतील तसं. याचा अर्थ भूमिका ही आजोबा ठरवतात, दुसरा नातू ठरवत नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. आजोबांनी हात टेकले म्हणून अश्वमेधाचा घोडा रोखायला युगेंद्रला मैदानात आणलेलं आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.